श्रावण महिन्यातील पहिला महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी। 29 जुलै मंगळवारी रोजी नागपंचमी आहे। या दिवशी सकाळी 5:24 पासून ते दुपारी 12:46 पर्यंत पंचमी तिथी असेल। या दिवशी सकाळी 5:30 पासून ते 8 वाजेपर्यंतचा काळ पूजेसाठी उत्तम मानला गेलाय। या दिवशी आपण काय करावं तर घर स्वच्छ करावं आणि पूजेची जागा स्वच्छ करावी। घराच्या प्रवेशद्वारावर किंवा पूजास्थानावर गायीच्या शेणानं किंवा मातीनं नागाची आकृती बनवावी। नागाची प्रतिमा असेल तर त्याची पूजा करावी। पूजा करून दूध तांब्याच्या भांड्यातून अर्पण करावं आणि नागदेवतेच्या 8 नावांचा जप करावा। शिव मंदिरात जाऊन रुद्राभिषेक करणंही शुभ मानलं जातं। कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी आणि कालसर्प दोष निवारणासाठी प्रार्थना करावी। पूजेनंतर आरती करावी आणि प्रसाद वाटावा। गरजूंना अन्न, वस्त्र किंवा पैसे दान द्यावेत। यासोबतच नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये यांसारखे संकेत पाळले जातात। त्याचबरोबर या दिवशी जमीन खणू नये, शेतामध्ये नांगर चालवू नये असंही मानलं जातं। नागपंचमीच्या दिवशी विशेषतः संतानप्राप्ती, कालसर्पदोष, कुष्ठरोग, क्षयरोग दूर करण्यासाठी, त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि कोणत्याही प्रकारच्या भयंकर दुःखापासून मुक्ती मिळावी यासाठी नागदेवतेची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे।